आम्ही आता निघत आहोत पुण्यासाठी आणि हो, पुण्याला कशासाठी जात आहे तर ते तुम्हाला नंतर सांगेल. पण आता सध्या फक्त एवढंच सांगते की पुण्याला निघत आहोत. आता वाजलेले आहे सध्या 7 संध्याकाळचे आणि सगळी काही तयारी झालेली आहे. गाडीत डिक्कीत बॅग टाकलेली आहे आणि बस आता निघणारच होतो. तर म्हटलं तुम्हाला सांगून देते की कुठे जात आहोत काय, आणि समोर तुम्ही जर्नी बघा. चला फायनली घरातून निघालो बाबा एकदाच आता, कारण खूप वेळचं सुरू होतं माझं, हे करू दे ते करू दे ते करू दे, याचं आटपू दे. काही प्रोडक्ट्स होते ते रिटर्नला टाकले, काही नवीन आलेले होते ते ठेवून दिले व्यवस्थित. आता ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज करून सगळ्या गोष्टी कराव्या लागतात आणि तेव्हा कुठे कुठेतरी जाणं होते घरातलं सगळं आटपून. आणि त्यानंतर आम्ही निघालो तर आज शिवजयंती पण होती, तर म्हटलं बाहेरचा माहोल पण तुम्हाला दाखवून देते. पण बाहेर रॅली वगैरेचं काही सध्या नव्हतं इकडच्या साईडला, म्हणजे राजकमल वगैरेला तर आम्हाला रॅली वगैरे दिसले नाही. म्हणजे आम्ही तर फ्लायओव्हरवरूनच निघालो, खाली असेलही त्यावेळेला, पण आम्हाला काही एवढं रश लागलं नाही म्हणून मग तेवढं तरी बरं झालं. कारण कॉल्स सुरूच होते त्यांचे, म्हणजे ट्रॅव्हल्सवाल्यांचे, आणि त्यांचे कंटिन्यू कॉल सुरू होते की लवकर या लवकर या. आणि मला वाटलं 7:45ची हे आहे ट्रॅव्हल्स आहे, पण ती होती 7:30लाच निघणार होती तिथनं. आणि मी ऑलरेडी लेट झाली होती घरूनच, आणि लेट निघायची तर आपल्याला सवयच आहे. असं म्हणजे काही मी लेट जाणार नाही कुठे असं होऊ शकत नाही. मी टाईमवर कुठेच नाही पोहोचत. मला जर तुम्हाला 7:30ला मला बोलवायचं असेल ना, तर मला 7च सांगा लागतं, आणि तरी मी 7:45ला पोहोचते. अशी आहे मी. कितीही लवकर लवकर करण्याचा प्रयत्न केला ना, कितीही काहीही करण्याचा प्रयत्न केला तरीही माझ्याच्याने लवकर होत नाही. आणि मग नंतर मला इतकी घाई होऊन जाते आणि ते माझ्या चेहऱ्यावरून दिसून येते. मी खूपच पॅनिक होऊन जाते मग नंतर. तर आताही माझ्या चेहऱ्यावर तसंच दिसत आहे. आणि त्यानंतर मग भूषण आणि हे मला सोडायला येत होते तिथपर्यंत, आणि तोपर्यंत गाडी पण निघालेली होती. म्हणजे ही गाडी लिटरली आम्हाला थांबवावी लागली मागे मागे त्यांचं काही चुकलं नव्हतं, कारण त्यांनी मला खूप कॉल्स केले आणि मी रस्त्याने हो दादा येत आहे, हो दादा येत आहे असं करून 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 त्यांना मी हे करत होते, म्हणजे डिले करत होते. आणि शेवटी मग आता पोहोचली. आता इथे भूषणनी मला बॅग वगैरे नेऊन दिली तिथे, आणि नंतर मग सगळ्यांना बाय करून फायनली आम्ही गाडीत बसणार होतो. तर आता इथे बॅग पण इतकी हेवी होऊन गेली होती. आता म्हटलं 1-2 दिवसासाठीच जायचं आहे, तर काय ती ट्रॉली बॅग घ्यायची म्हणून मग हीच बॅग घेतली होती. दोघींचे कपडे आरामात मावून गेले होते यामध्ये, पण ती इतकी जास्त हेवी होईल वाटलं नव्हतं. कारण त्याला व्हील आहे, पण तेही वेळेवर असं होतं ना, माझं सगळं वेळेवर असते. म्हणजे मला पॅकिंग वेळेवर करायची असते, माझं ठरते वेळेवर सगळ्या गोष्टी. आधीपासून काहीच नसते. आधीपासून जर असलंही ना, तर आता 1 दिवस आधीच होतं माझं जायचं प्लॅन, पण मग वेळेवर आणखी कॅन्सल झाला, असं होतं माझं. चला फायनली बसलो आम्ही आता, आणि खूप घाई झाली यार. म्हणजे हे लोक कॉल करत होते नेहमी 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 की पोहोचले नाही का पोहोचले नाही का, आणि मला वाटले की 7:45ला निघणार आहे आणि ती 7:30लाच निघणार होती. जसं आम्ही इथे पोहोचलो ना, तशीच ती निघायला सुरुवात झाली होती तिची, म्हणजे निघणारच होती ती. मी म्हटलं भैया थांबा, आम्ही येत आहोत. मग आम्ही लवकर लवकर सामान ठेवलं आमचं आणि बसलो. शेवटी फायनली आम्ही आमच्या सीटवर बसलेलो आहोत. ओह चला. आणि हो, आता माझं डाएट कसं होणार काय होणार आता कळेल समोर, कारण आज माझे स्टेप्स पण कंप्लीट झाले नाही आहेत. काय झालं की सकाळपासनं सगळ्या गोष्टी करता करता, म्हणजे पहिल्यांदा तर व्हिडिओ एडिट केले, आणि मग मला ते पोस्ट करायचे होतात रात्रीचे, त्यासाठी, आणि जो आजचा ब्लॉग गेला मिनी ब्लॉग, त्यासाठी तो एडिट केला, तो पोस्ट केला, लिंक्स टाकणं, ह्या सगळ्या गोष्टी करणं, त्यात पार्सल्स येणं सुरू राहतात, आणि खूप काही गोष्टी घरातल्या सगळ्या गोष्टी असतात. आणि त्यात आता जेवण करायचं म्हटल्यानंतर आता मी हे घेऊन आलेली आहे, माझं ओटमील सोबत घेऊन आलेली आहे, कारण सकाळी तर मी ओटमील खाल्लं नाही, म्हणून मग आता ओटमील सोबत घेऊन आलेली आहे. प्रोटीन वगैरे सगळं माझं सोबत आणलेलं आहे मी. आणि अरे यार, आजचं प्रोटीन आणलं मी, पण उद्यासाठी काय, अरे ठीक आहे, काहीतरी आपण सोयाबीन वडी किंवा मग हे करू शकतो, पनीर वगैरेचं सोबत बघू शकतो. आता हेच बघावं लागेल, ऑप्शन नाही आहे दुसरं. आणि आता गाडी सुरू आहे, तर ते धक्के लागतीलच, थोडंसं शेक करत असेल स्क्रीन तुमची, तर ते आहे. आणि गाडी वगैरे सगळं व्यवस्थित आहे, मस्त आहे गाडी, म्हणजे
कारण काय होतं वेळेवर मी बुकिंग केली त्यामुळे मला ही होती की ही गाडी कशी, कारण या गाडीने मी कधी गेली नाही, पण गोलू बोललं की ही गाडी चांगली आहे, तू जा या गाडीने. वेळेवर त्याने सीट बुक करून दिली त्यामुळे ते हे सगळं झालं. आणि म्हणजे कन्फर्म असं नव्हतं की काल पण निघणार होते मी. काल पण माझा असाच दिवस निघून गेला. आम्ही तिकडे एक्झिबिशन वगैरेमध्ये गेलो आणि मग त्यात रेस्टॉरंटला मग ते सगळं त्यातच माझा पूर्ण दिवस निघून गेला. त्यानंतर मग मी घरी आली. घरी आल्यानंतर मला 2 मिनिटसुद्धा वेळ नाही मिळाला पाणी वगैरे प्यायला. माझं तोंड सुकून गेलं होतं पूर्ण. मी एडिट करायला बसली तर किती वेळपर्यंत मी एडिटच करत बसले. नंतर मग किती मोठे पार्सल्स आलेले होते आणि मला ते व्हिडिओज कंप्लीट करायचे होते, कारण मला आज निघायचं होतं म्हणून ते सगळे व्हिडिओज कंप्लीट केले. फॅशन व्हिडिओ तुम्हाला फक्त 1 मिनिटाचा दिसतो, पण त्यामागे मेहनत किती असते ते माहीला आणि मलाच माहिती आहे. ती पण माझ्यासोबत जागी असते बिचारी, कारण आम्हाला कधी कधी सकाळी 4 वाजून जातात शूट करायला. कधी खूप म्हणजे असं असतं की टाईमच नाही आहे, ना जेवणाचा टाईम ना नाही कशाचा टाईम. म्हणून मग मी ही चॅलेंज घेतलं. म्हटलं माझं जेवणाचं तरी कमीत कमी टाईम होणार, टाईम नाही तर कमीत कमी मी जेवणावर लक्ष तरी देणार या निमित्ताने. आणि मला तुम्हाला रिझल्ट दाखवायचे आहेत म्हणून मग मला ते एक प्रेशर राहणार की हा मला रिझल्ट दाखवायचा आहे तुम्हाला. नाहीतर काय असते की आपण रिलॅक्स राहतो, चला बाबा ठीक आहे होत राहते. मग त्यांनी काय होते कधी कधी कॉर्टिसॉल लेवल वाढून जातं तर वेट गेन पण होते, कधी वेट लॉसच होतो एकदमच अचानक, कारण मसल लॉस होतो. पण आता माझं वेट लॉस तरी कमीत कमी होणार किंवा व्यवस्थित शेपमध्ये तरी येण्याचा प्रयत्न करते मी आता. आणि खूप जण म्हणत आहेत की कशाला अशीच व्यवस्थित आहे, पण मला माहिती आहे की काय आहे. 15 मिनिटात गाडी थांबणार आहे. थांबलेली आहे गाडी जेवणाला. गाडी जेवणासाठी थांबली होती. म्हटलं काहीतरी माहीला खाऊ घालते आणि पहिल्यांदा तर सगळ्यात पहिल्यांदा वॉशरूम बघायची आहे. तर ती बघत होतो किती वेळचं, त्यासाठी वाट बघत होतो आम्ही की गाडी कशी थांबते. त्यासाठी ट्रॅव्हलिंगमध्ये पाणी कमी प्यायला लागतं. चला मग पहिल्यांदा आता आमचे सगळे कामं करून घेतो. जेवण करायचं आहे माहीला तर जेवण करेल ती, नाहीतर मग बसून जाऊ गाडीत. माझं डिनर ऑलरेडी झालं होतं आणि माही पण घरून खाऊन आली होती, पण तरीसुद्धा म्हटलं तिला थोडंफार खाऊ घालून देते, कारण नंतर जर तिला भूक लागली तर मग थांबणार नाही गाडी. म्हणून मग तिला खाऊ घालण्याची तयारी सुरू होती माझी. काहीतरी बघत होती मी इथे, तर तिला मग बिर्याणी खायची इच्छा झाली. मग बिर्याणी मागवली. ते हाफ बिर्याणी नाही म्हणत होते, हाफ बिर्याणी मिळणार नाही. म्हटलं आता कोणी खाणार नाही आहे, द्या. तर त्यांनी दिली, मग यांनी खाल्ली आणि नंतर आम्ही आलो आमच्या ट्रॅव्हल्समध्ये बसायला. रात्र तर अशीच निघून गेली, आवाज खळखळ हे ते झटके, तर त्यामुळे मग काही झोप झाली नाही. पोहोचलो बाबा फायनली आम्ही. आता पुन्हा येत आहे आम्हाला घ्यायला. अरे बापडे, तू घ्यायला आली का मला? अरे बापडे, तुम्हाला घ्यायला आली? चला बसू आपण. मग कशाची सुट्टी आहे? तशीच सुट्टीच होणार आहे तिला. मी होई झोपेतून उठलेली, मी होईची आत्ताही झोपेतून उठलेली. दोघी जणी झोपेतून उठलेलो आपण. मी होईची दीदी पण झोपेतून उठलेली. मेहुला आज सेल्फ अनाऊन्स केलेली सुट्टी होती. तिने स्वतःच ठरवलं होतं की आज मला सुट्टी आहे म्हणून. आत्या आलेली आहेत, मला शाळेत जायचं नाही, पण तिच्या मम्मानी जबरदस्ती तिला शाळेत पाठवलं, कारण तिची डान्सची प्रॅक्टिस सुरू आहे. तिला मध्ये बरं नव्हतं 2 दिवस, तर तिची डान्सची प्रॅक्टिस खूप मागे गेली. आमच्या पिल्ल्याला तिच्या मॅमनी मेन हिरोईन बनवलं होतं, पण तिच्या तब्येतीमुळे मग आता ती साईड हिरोईन बनणार आहे, कारण प्रॅक्टिस तिची बिलकुल झालेली नाही आहे. ती फ्रंटला उभी राहणार होती डान्समध्ये, पण आता तिला त्या प्रॅक्टिस झाली नसल्यामुळे मागे उभं करण्यात येणार आहे. तिची मम्मा सांगत होती की जर आता तिने प्रॅक्टिस व्यवस्थित केली आणि तिने ते सगळं कव्हर केलं तर तिला परत ती समोरची जागा मिळेल. तर आता बघू काय होतं. तर
तसं तर तुम्हाला दिसतच असेल इथे आम्ही खूपच खुश आहोत, कारण आत्या आलेली आहे आणि माझ्या दोन्ही भाच्यांसाठी आत्या अशी आहे की जसे देवच उतरले घरात. जसं त्यांना आत्याच्या घरी जायचं म्हटलं तरी त्या खूप खुश होतात आणि आता येणार आहे हे जरी कळलं तरी त्या खूप खुश होतात. म्हणजे ती इतकी लहान आहे नेहू तरी पण ती खूप खुश होते की हां येणार आहे. तिला आत्याचं थोडं कमी वाटते, अद्विक दादाचं जरा जास्त वाटते. हिला आत्याचं जास्त वाटते. अद्विक दादा आहे तरी चालते, दीदी आहे तरी चालते, नाही आहे तरी चालते, पण आत्या पाहिजे. तर ह्या अशा गोष्टी आहेत. आणि चला मग आता इथे आम्ही फायनली पोहोचलो आणि पोहोचताच त्यांना कॉल केला, नवऱ्याला, सॉरी माहीच्या पप्पांना, आणि त्यांना सांगितलं की मी पोहोचलेली आहे आणि मस्त सुखरूप पोहोचली. भाऊ घ्यायला आला, त्याच्या घरी आम्ही आरामात बसलेलो आहोत. ह्या सगळ्या गोष्टी सांगून त्यांना निश्चिंत करून दिलं. चला मग इथेच या ब्लॉगला थांबवते. होप तुम्हाला हा छोटासा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मला हेच कळत नाही की तुम्ही पूर्ण ब्लॉग तर बघता पण लाईक आणि सबस्क्राईब करायला का विसरता. आणि हो, कॉमेंट्समध्ये हे पण सांगा की तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला. नेक्स्ट ब्लॉग बघायला विसरू नका, कारण तुमच्यासाठी त्यामध्ये खूप मस्त असं सरप्राईज आहे. तर चला मग बाय.